तर भावांनो, आजचं मोरगावचं मैदान आणि सगळ्यांनाच माहिती आहे की या मैदानामध्ये बकासूर आलेला आहे. ते आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं आणि काही कारणामुळं तिथं नेट चालत नाही. त्यामुळं लाईव्ह लोकांपर्यंत अपडेट पोहोचत नाही, लाईव्ह दिसत नाही. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की बकासूरचं काय झालं, बकासूर कोणत्या गटाला पळाला, लाईव्ह का दिसत नाही. तर मित्रांनो, काळजी करू नका. बकासूरची सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलमध्ये देणार आहे. आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मैदानाचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करत जावा मित्रांनो. तर आपला बकासूर या मैदानामध्ये पळाला. बकासूरचा गट क्रमांक 2 होता आणि तास क्रमांक 6 होतं. अतिशय चांगली गाडी पळाली. गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 6 वरती बकासूर पळाला. आणि बकासूर सोबत कोण पळाला, सर्वच वाट बघतात की बकासूर सोबत कोण पळाला याची. तर बकासूर सोबत भवानी नावाचा बैल पळाला. तोही नंदी चांगलाच आहे आणि नवीन नंदीसोबत पळणार होता बकासूर. तर बकासूर नवीन नंदीसोबत या मैदानामध्ये पळाला. बकासूर आणि भवानी ही गाडी गटाला पळाली आणि अतिशय चांगलं स्पीड लागलेलं गटाला. सुट्टा निकाल घेतलाय आणि बकासूर आता सेमीसाठी पात्र झालेला आहे. मित्रांनो, या मैदानामध्ये लाईव्ह चालत नाही आहे. तर बकासूरच्या पुढील अपडेटसाठी काय होतंय, बकासूर सेमीला कोणत्या सेमीत पळेल, कोणत्या तासाला पळेल, काय होतं याबद्दलची सगळी अपडेट आपण आपल्या चॅनलला देणार आहे. तरी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. अतिशय चांगली गाडी पळाली. बकासूर आणि भवानी ही गाडी या मैदानामध्ये पळाली. बकासूरला आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊया. आणि या मैदानाच्या पुढील अपडेटसाठी आत्ताच मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. या मैदानामध्ये लाईव्ह अवेलेबल आहे, परंतु तिथं नेटवर्कचा थोडा इश्यू आहे, त्यामुळं लोकांना काही व्हिडिओ दिसत नाही. तर बकासूरची अपडेट जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत जावा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत व्हिडिओ